हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये आपण बोलणार आहोत सिकल सेल अॅनिमिया बद्दल. आता हा जो काही विषय आहे तो थोडासा जेनेटिक्सशी रिलेटेड आहे, पण एक महत्त्वाचा डिसीज आहे तोही ब्लडशी रिलेटेड, म्हणून आपण थोडासा वेगळा म्हणून शिकणार आहोत. आता सिकल सेल अॅनिमिया या शब्दाचा एक्झॅक्टली मिनिंग काय? काही अवघड शब्द आहे पण आपण एकदम सोपे करून सांगूया. सगळ्यात पहिला जो अवघड शब्द आहे तो आहे हा सिकल. आता सिकलचा अर्थ काय तर एकदमच मराठी भाषेत सांगायचं झालं तर तो होतो खुरपी असं. आता तुम्ही सगळ्यांनी ती शेतीमध्ये वापरताना जी खुरपी आहे ती बघितली असेल, ज्याच्याने आपण रोपं वगैरे नेमतो, म्हणजे जे काही तण वगैरे आहे ते नेंदायचं काम करतो, ती खुरपी असेल. किंवा विळी, घरामध्ये विळी पाहिजे ज्याच्यावरती आपण भाज्या वगैरे चिरतो, तर त्या विळीचा जो शेप असतो त्याच्याबद्दल इथे बोललं जात आहे. तर सिकल म्हणजे खुरपी किंवा विळी सारखा जो काही एक काय म्हणा की एक अवजार आहे, त्या अवजारासारखा शेप. आता तो शेप कोणाचा होतोय? एका सेलचा होतोय. म्हणजे एक सेल जिचा शेप खुरपीसारखा होऊन जाणार आहे. आणि अॅनिमिया हा शब्द काय होतो? तर अॅनिमियाचा सोपा सोपा मिनिंग सांगायचा तर काय? डिक्रीज इन आरबीसी नंबर. आरबीसीचा जो काही नंबर आहे तो कमी होऊन जाणार आहे, एकदमच कमी होऊन जाणार आहे. मग अत्यंत जो काही आरबीसीचा ठरलेला काउंट आहे, साधारणतः अडल्ट मध्ये जर बघायला गेलं तर 5.2 to 5.8 मिलियन पर क्युबिक एम एम हा ओव्हरऑल काउंट बघायला मिळतो अडल्ट मेल मध्ये. फिमेल मध्ये थोडासा कमी बघायला मिळतो. तर हा जो काही काउंट आहे म्हणजे एका क्युबिक एम एम एवढ्या साईज मध्ये साधारणतः 52 लाख ते 58 लाख आरबीसी असतात. आणि हा 52 लाख आरबीसीचा जो काही काउंट आहे तो कमी कमी होत जाणार, त्याला म्हणतात अॅनिमिया. आता इथे आरबीसीचा डिक्रीज तर म्हटलाय, पण फक्त आरबीसीचा डिक्रीज नाही, तर इथे हेल्दी आरबीसीचा डिक्रीज आहे. हेल्दीचा अर्थ असा होतो की ज्या आरबीसी थोड्याशा चांगल्या आहेत, कामाशी वापरल्या जाऊ शकणाऱ्या आहेत, थोडं काम त्यांच्याकडनं केलं जाऊ शकणार आहे, अशा हेल्दी आरबीसीचा नंबर कमी होऊन जातो. म्हणजे सर दोन वेगळे वेगळे शब्द, नक्की मिनिंग तरी काय होतं? मिनिंग एकदम सोपं आहे की अचानकपणे आरबीसीचा हेल्दी आरबीसीचा नंबर कमी होतो, आणि ज्या आरबीसी हेल्दी नाहीये त्यांचा शेप कसा होऊन जातो? खुरपीसारखा होऊन जातो, एखाद्या विळ्यासारखा होऊन जातो. मग नॉर्मल आरबीसी खुरपीसारख्या विळीसारख्या बदलायला लागतात, त्याला म्हटलं गेलं आहे सिकल सेल अॅनिमिया. साधारणतः 1910 साली हेरिक म्हणून आपण म्हणूया की एक मेडिकल प्रॅक्टिशनर होता, त्याने सगळ्यात पहिल्यांदा सिकल सेल अॅनिमिया जो आहे तो रिपोर्ट केला होता की असा काहीतरी एक प्रकार जो आहे तो बघायला मिळतो आहे. बराच काय झालं, साधारणतः 100-125 वर्ष झाले असं म्हणायला हरकत नाही. तेव्हाचा हा थोडासा काळ आहे. आता या सिकल सेल अॅनिमियामध्ये एक्झॅक्टली नक्की काय गंमत आहे, नक्की काय गोष्ट आहे, की बाबा होतो तरी कसा, तिकडे थोडंसं आपण जाऊया. तर सिकल सेल अॅनिमिया जो डिसीज आहे तर तो मेनली आरबीसीशी निगडीत आहे. आरबीसी म्हणजेच काय? आपल्या रक्तातली रेड ब्लड सेल जी आहे, ती रेड ब्लड कॉर्पस्कल म्हणा किंवा रेड ब्लड सेल म्हणा, तिच्याबद्दल आपण बोलतोय. आणि ह्या आरबीसी मध्ये जो लाल रंग आहे तो कोणामुळे येतो? कोणाला आयडिया आहे आरबीसी मध्ये येणारा लाल रंग? तर तो एका प्रोटीनमुळे येतो ज्याला आपण म्हणतो हिमोग्लोबिन. तर तुम्ही सिकल सेल अॅनिमियाचा डायरेक्ट संबंध कोणाशी लावू शकतात? ह्या हिमोग्लोबिन नावाच्या प्रोटीनशी लावू शकता. हिमोग्लोबिन प्रोटीन असं मुद्दाम इथे लिहून ठेवतो. ह्या प्रोटीनशी संबंध लावू शकतात. हिमोग्लोबिन प्रोटीन जो आहे त्याच्यामध्ये झालेला बदल, त्याच्यामध्ये झालेला चेंज जो आहे तो हा सिकल सेल अॅनिमिया डिसीज कॉज करतो. आता बदल काय आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी हिमोग्लोबिन प्रोटीन बनवणाऱ्या जीन्स बद्दल बोलावं लागेल. आता कोणता जीन आहे? तर हिमोग्लोबिन नावाचा प्रोटीन बनवणारा जो जीन आहे त्या जीनचं नाव आहे HB जीन. सो HB नावाचा जीन आहे. इथे मी हिमोग्लोबिनला बनवणारा HB जीन लिहून ठेवतो. बघा इश्यू काय चालला आहे? सिकल सेल होऊन गेलेल्या आहेत आपल्या आरबीसी, त्यांचा शेप खुरपीसारखा होऊन गेला आहे. मग या आरबीसीचा शेप खुरपीसारखा का झाला? कारण की कोणामध्ये बदल घडलाय? हिमोग्लोबिन प्रोटीन मध्ये बदल घडलाय. हिमोग्लोबिन प्रोटीन मध्ये बदल का घडला? कारण की HB जीन जो आहे, जो ह्या प्रोटीनला बनवणारा जीन जो आहे त्यात काहीतरी बदल घडला असेल. आता HB जीनचा विषय काय आहे? तर विषय हा आहे HB जीन जो ह्या प्रोटीनला बनवतो त्याचे दोन भाग आहे. कोणते कोणते? एक भाग आहे HBA नावाचा, एक भाग आहे HBB नावाचा. HB म्हणजे हिमोग्लोबिनच आहे. हा A आणि B दोन प्रकार खरं तर पडतात, HBA, HBB. त्यात पण HBA जो आहे त्याचेही दोन प्रकार पडतात, HBA1 आणि HBA2. HBB विचारा एकटाच आहे. सो HBA चे पण दोन प्रकार पडले, HBA1, HBA2, आणि HBB जो आहे तो एकटाच बिचारा बघायला मिळतोय. सो टेक्निकली तुम्ही असं म्हणा की सर नक्की हा प्रकार काय आहे? प्रकार हा आहे की हा जो HB नावाचा जीन तुम्हाला बघायला मिळतोय, थोडा बॉक्स मी चांगला काढतो,
HB नावाचा जो जीन बघायला मिळतोय ना, त्याचे 3 भाग झाले. HbA1 नावाचा एक भाग, HbA2 नावाचा एक भाग आणि HbB नावाचा एक भाग. जीन एकच आहे, त्याचे 3 पार्ट आहेत. आणि गंमत सांगू, हे 3 पार्ट 2 वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोम्स वरती आहेत. आता म्हणा की सर 2 वेगवेगळे क्रोमोझोम्स कोणते? तर HbA1 आणि HbA2 जे आहेत ना, ते दोघही जण प्रेझेंट आहेत 16व्या क्रोमोझोम वरती. 16व्या क्रोमोझोम वरती सर कोणाच्या? आता गंमत कोणाची चालली आहे तर ह्युमन्सची चालली आहे. ह्युमन्स मध्ये टोटल 23 क्रोमोझोमचा एक सेट असतो आणि 23 पैकी कितवा क्रोमोझोम? 16वा क्रोमोझोम. त्याच्यावरती HbA1 HbA2 दोघे जण प्रेझेंट आहेत. HbB जो आहे तो कुठे प्रेझेंट आहे? तर हा बिचारा प्रेझेंट आहे 11व्या क्रोमोझोम वरती. म्हणजे सर जीन एकच आहे, कोणता? HB जीन. पण त्या HB जीनचे 3 भाग 2 वेगळ्या वेगळ्या क्रोमोझोमवर आहेत का? हो, बरोबर. जीन एकच आहे, पण एका जीनचे 3 वेगवेगळे भाग 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती आहे, 16व्या आणि 11व्या क्रोमोझोमवरती डिवायडेड आहे. मग सर आपला प्रॉब्लेम काय? हा हिमोग्लोबिन प्रोटीन बदललाय, तो नक्की कुठे बदललाय? म्हणजे कोणत्या जीनमुळे खेळ झाला आहे? जीन जो आहे तो आहे HBB नावाचा, त्याच्यामुळे हा खेळ झालाय. HBB जीन जो आहे तो जीन थोडासा बदलला जातो, त्याच्यामध्ये थोडंसं म्युटेशन जे आहे ते होतं. सो इथे मी हवं तर घेऊन ठेवतो, म्युटेशन इन HBB जीन. हा HBB जीन मध्ये झालेलं म्युटेशन जे आहे त्याच्यामुळे खरं तर होत आहे. म्युटेशन म्हणजेच काय? बदल. जेव्हाच आपण केव्हा तिथे बदल करतो ना, म्युटेशन म्हणजे बदलच राहतो. एक अचानक सडन हेरिटेबल चेंज जो आहे त्याला आपण म्युटेशन म्हणतो. आता म्युटेशनची एक डेफिनेशन पण आहे, अ सडन अँड हेरिटेबल चेंज दॅट इज यू कॅन से ऑकर्ड इन ऑर्गॅनिझम स्पॉन्टेनियसली ऑर मे बी इंड्युस्ड. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये अचानकपणे झालेला बदल, पण असा बदल की जो त्याच्यामध्ये तर राहीलच, पण त्याच्या येणाऱ्या प्रत्येक जनरेशनमध्ये ट्रान्सफर होईल, त्याला म्युटेशन म्हणतात. आणि हे म्युटेशन नक्की कुठं घडलं? 11व्या क्रोमोझोमवरती घडलं. कोणत्या जीनमध्ये? HBB जीनमध्ये. आणि HBB जीनमध्ये झालेला हा बदल कोणाला बदलवून टाकतो? हिमोग्लोबिन प्रोटीनला बदलवून टाकतो. हिमोग्लोबिन प्रोटीनला बदलवलं तर प्रॉब्लेम काय होतो? हा हिमोग्लोबिन काम न करणारा हिमोग्लोबिन बनतो. काम न करणारा म्हणजेच हिमोग्लोबिनचं ऍक्च्युअल काम आहे ऑक्सिजनला कॅरी करणं किंवा CO2 ला कॅरी करणं, म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेसला कॅरी करणं. आणि जर हा काम न करणारा हिमोग्लोबिन झाला ना, ना तो ऑक्सिजनला कॅरी करेल ना तो CO2 ला. वरून अजून एक प्रॉब्लेम करून टाकेल, तो म्हणजे आरबीसीचा शेप बदलून टाकेल. आरबीसीचा शेप बदलून टाकेल म्हणजेच जेव्हा तुम्हाला हिमोग्लोबिनचं कन्स्ट्रक्शन चुकीचं झालेलं बघायला मिळतं, तो नॉन फंक्शनिंग हिमोग्लोबिन बघायला मिळतो. इथे मी हवं तर लिहून ठेवतो, नॉन फंक्शनिंग हिमोग्लोबिन. म्हणजे नॉर्मल हिमोग्लोबिनचा कोणता झाला? नॉन फंक्शनिंग हिमोग्लोबिन झाला. तर ह्या नॉन फंक्शनिंग हिमोग्लोबिनमुळे काय झालं की आरबीसीचा जो शेप आहे तो कसा होऊन जातो? आरबीसीचा शेप बायकॉन्केव असतो, तिथून तो टर्न होऊन सिकल शेप्ड होऊन जातो. सर म्हणजे नक्की कसा? तर बायकॉन्केव म्हणजे कशा हो? तर साधारणतः या अशा काहीतरी प्रकारचा बायकॉन्केव शेप बघायला मिळतो, बरोबर आहे. आणि सिकल शेप म्हणजे डायरेक्ट अशा चंद्रकोरी सारखा जो शेप आहे तो होऊन जातो. सो दिस इज द ऍक्च्युअल चेंज. जर थोडाफार जरी हिमोग्लोबिन बदलला तर बदललेल्या हिमोग्लोबिनमुळे तुम्हाला बायकॉन्केव शेपची आरबीसी सिकल शेप होताना बघायला मिळते. मग ही जी आरबीसी शेपने चेंज झालेली आहे ना, ती काहीही कामाची आरबीसी नाही. ना ऑक्सिजन कॅरी करणार, ना CO2 कॅरी करणार, नॉन फंक्शनिंग आरबीसी ती असणार आहे. त्यामुळे जी हेल्दी आरबीसी आहे ती कमी कमी होत जाते, कारण की तिचा शेप सिकल शेप होत जातो. मग हेल्दी आरबीसीचा शेप सिकल शेप होत गेला, ती कामाची आरबीसी आहे का? नाही, बिनकामाची आरबीसी आहे. म्हणून हेल्दी आरबीसीचा नंबर कमी होतो, म्हणून अॅनेमिया. आणि कमी झालेल्या आरबीसी ज्या आहेत त्या कोणत्या शेपमध्ये गेल्या आहेत? त्या झालेल्या आहेत खुरपीच्या, म्हणजे सिकल शेप, म्हणून नाव पडलं सिकल सेल अॅनेमिया. आता काहींना प्रश्न पडू शकतो की सर ते म्युटेशन तुम्ही म्हटलात HBB जीन मध्ये झालेलं, ते नक्की काय प्रकार आहे, नक्की कोणतं म्युटेशन आहे? तर थोडंसं अजून डिटेलमध्ये जातो. तसं सीईटी साठी एवढं इनफ आहे, पण सीईटीच्या पुढे थोडंसं घेऊन जातो. म्युटेशन जे आहे ते झालंय पॉइंट म्युटेशन. कोणतं? पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशनचा अर्थ होतो की फक्त एकाच न्यूक्लियोटाइडचा बदल. सो हा जो आहे हा भाग आहे ऍक्च्युअल मध्ये सिकल सेल अॅनिमियाचा, की एक्झॅक्टली इश्यू काय होतो आहे? इश्यू होत आहे HBB जीन मध्ये झालेल्या बदलामुळे, म्युटेशनमुळे. आता म्युटेशनला थोडंसं पुढे घेऊन जातो मी. आय होप तुम्हाला एक आयडिया जी आहे ती आली असेल सिकल शेप अॅनिमियाची. ओके, सो आता समजून घेऊ ते HB जीन जो आहे त्याच्यामध्ये घडणारं पॉइंट म्युटेशन.
एचबीबी जीन मध्ये एचबीबी नावाचा एक पार्ट जो मी म्हणतोय, एचबीबी जीन म्हणजे एचबी जीनचाच एक भाग एचबीबी, जो कोणत्या क्रोमोझोमवरती आहे, 11व्या क्रोमोझोमवरती आहे. त्याच्यामध्ये काय घडतंय, पॉइंट म्युटेशन घडतंय. आपण म्हटलं पॉइंट म्युटेशन घडतंय. ओके, आता हा जो पॉइंट म्युटेशन नावाचा प्रकार आहे तो काय असतो, मी ऑलरेडी बोलताना बोललो की एक न्यूक्लिओटाइडचा डिफरन्स आहे. पॉइंट म्युटेशन म्हणजेच काय, एक न्यूक्लिओटाइड बदलून जाणार आहे फक्त. आता 11वा क्रोमोझोम जो आहे ना त्याच्यावरती एचबीबी नावाचा जीन आहे. ओके, एचबीबी नावाचा जीन हिमोग्लोबिनचा एक पार्ट बनवणार आहे. कोणता पार्ट बनवणार आहे, तर तो बीटा चेन्स बनवणार आहेत. सर बीटा चेन्स म्हणजेच काय, तर हिमोग्लोबिन जो स्वतः आहे ना, हिमोग्लोबिन बनतोय 4 प्रोटीन चेन पासून. हिमोग्लोबिनला बनवायला 2 अल्फा चेन्स लागतात, 2 बीटा चेन्स लागतात. ओके, मग अल्फा चेन्स बनवतो तो एचबीए जीन जो आहे तो अल्फा चेन्स बनवतो, आणि हा एचबीबी जो आहे तो बीटा चेन्स बनवतो, 2 बीटा चेन्स बनवतो, प्रोटीनच्या चेन्स बनवतो. मग ह्या प्रोटीनच्या चेन्स बनवण्यासाठी त्याला जीन लागेल ना, त्याला आरएनए बनवावा लागेल. मग हा जो डीएनए आहे ज्याच्यावरती हा एचबीबी जीन बसलेला आहे, त्या डीएनए वरती एक छोटंसं म्युटेशन, एक छोटासा बदल घडतो. फक्त बदल काय घडतो, एका न्यूक्लिओटाइडचा बदलण्याचा. बघा सिंपल आहे, बीटा चेन्स बनवायच्या आहेत, बीटा प्रोटीन चेन बनवायच्या आहेत. प्रोटीन चेन बनवायची इन्फॉर्मेशन डीएनए वरती आहे, 11व्या क्रोमोझोमच्या डीएनए वरती, आणि त्या 11व्या क्रोमोझोम वरती एचबीबी नावाचा जीन तो इन्फॉर्मेशन घेऊन बसलाय बीटा चेन बनवण्यासाठी. त्या इन्फॉर्मेशन मध्ये जेवढेही न्यूक्लिओटाइड्स आहेत ना त्यातला एक न्यूक्लिओटाइड बदलला. सर कोणता वाला, एक कोडॉन आहे GAG नावाचा कोडॉन, 5' to 3' ही त्याची डिरेक्शन आहे कोडॉनची. हा कोडॉन जातो बदलून 5' to 3' GTG मध्ये हा कोडॉन बदलून जातो. कोडॉन म्हणजेच काय, ज्याच्यापासून अमिनो ऍसिड्स कोड होणार आहे तो कोडॉन आहे हा. सो GAG नावाचा कोडॉन, त्याच्यामध्ये हा जो ए आहे ना, हा ए बदलून जातो कशाने, टीने. ए नावाचा म्हणजे ऍडेनाइन जो आहे तो रिप्लेस झाला बाय थायमिन. ए ची बदल टीने होऊन गेला. एक छोटासा न्यूक्लिओटाइड बदलला, म्हणून काय बदल घडला, सोपा बदल आहे तो. बदल म्हणजेच काय, की जिथे GAG पासून ग्लुटॅमिक ऍसिड नावाचा अमिनो ऍसिड जो आहे, कोण, ग्लुटॅमिक ऍसिड नावाचा अमिनो ऍसिड बनणार होता, तो न बनता या GTG पासून कोण बनला, तर व्हॅलिन नावाचा अमिनो ऍसिड बनला. हा डिफरन्स आहे. सो सिकल सेल अॅनेमिया होण्यामागचं कारण ऍक्च्युली हे रिप्लेसमेंट आहे. ग्लुटॅमिक ऍसिडला कोणी बदलवलं, व्हॅलिनने बदलवलं. का व्हॅलिन आला, कारण की GAG नावाचा कोडॉन GTG मध्ये बदलून गेला. ऍडेनाइन रिप्लेस झाला थायमिनने, आणि हे रिप्लेसमेंट अमिनो ऍसिडला बदलवून टाकतं. एक प्रोटीन चेनला बनवणाऱ्या अमिनो ऍसिडला बदलून टाकतं. कितव्या नंबरचा सर, ग्लुटॅमिक ऍसिड हा 6th नंबरचा अमिनो ऍसिड होता. 6व्या नंबरला ग्लुटॅमिक ऍसिडच्या ऐवजी व्हॅलिन नावाचा अमिनो ऍसिड आला, आणि ह्याने बदल हा घडला की हा व्हॅलिन जो आहे तो स्वतःचं नेचर जे आहे ते दाखवतो. सर काय नेचर, ग्लुटॅमिक ऍसिड जो आहे ना हा बिचारा हायड्रोफिलिक आहे. हायड्रोफिलिकला एकदम सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर पाण्याशी जवळीक करणारा, पाण्यामधल्या मॉलिक्युल सोबत रिॲक्ट करणारा, पोलार मोमेंट दाखवणारा. हायड्रोफिलिकला सोप्या भाषेमध्ये आपण वॉटर लव्हिंग असं म्हणूया, वॉटर लव्हिंग. त्याच केसमध्ये व्हॅलिन जो आहे ना हा बिचारा हायड्रोफोबिक आहे, आणि हायड्रोफोबिकला आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो वॉटर हेटिंग. तो वॉटर हेटिंग आहे, म्हणजे पाण्याला घाबरणारा किंवा पाण्यापासून लांब राहणारा, पाण्यामधल्या मॉलिक्युल सोबत रिॲक्ट न करणारा, असा हा व्हॅलिन हायड्रोफोबिक आहे. आणि व्हॅलिन स्वतःचं नेचर दाखवतो, म्हणजे काय करतो, व्हॅलिन स्वतः सारख्याच मॉलिक्युलला अजून जवळ करतो. बघा, हिमोग्लोबिन बनवणारा जीन, त्यातला एचबीबी नावाचा पार्ट जो 11व्या क्रोमोझोमवरती बसलाय, आणि ह्या 11व्या नंबरवरच्या जीनला ज्या बीटा चेन्स बनवायच्या आहेत ना त्या बनवत असताना एक छोटासा बदल घडला ऍडेनाइनचा थायमिन पासून बदलण्यामुळे. सॉरी आता त्याच्यामुळे झालं असं की ग्लुटॅमिक ऍसिडचं व्हॅलिनने रिप्लेसमेंट केलं. व्हॅलिन आल्यामुळे काय झालं, तो स्वतः हायड्रोफोबिक वॉटरला हिट करतो, आणि व्हॅलिन स्वतः सारखे मॉलिक्युल अजून जवळ करतो, म्हणजे हायड्रोफोबिक मॉलिक्युल अजून जवळ करतो. मग आरबीसी मध्ये जेवढे हायड्रोफोबिक मॉलिक्युल आहे, आरबीसी मधल्या पाण्यासोबत, फ्लुइड सोबत रिॲक्ट न करणारे मॉलिक्युल जवळ करायचे, कोणी, व्हॅलिनने. आणि आरबीसी मधले हे सगळे पाण्यासोबत रिॲक्ट न करणारे मॉलिक्युल जवळ केले
का त्याच्यापासून एक मोठा पॉलिमर बनवायचा. हा पॉलिमर एवढा मोठा आणि इतका स्ट्रॉंग असतो की तो स्वतः एक फायबर लाईक स्ट्रक्चर तयार करतो. फायबर म्हणजे असे दोरखंडासारखे स्ट्रक्चर बनवतो आणि अखंड आरबीसी भरून टाकतो फायबर्स पासून, स्टिफ पॉलिमर पासून, म्हणजे अत्यंत कडक, हार्ड, अत्यंत रिजिड, स्वतःचा शेप न बदलणारे पॉलिमर्स बनवतो. आणि त्यामुळे आरबीसी स्वतः अत्यंत कडक होत जाते आणि शेप चेंज करून घेते. सोप्या भाषेमध्ये ती अशी श्रिंक होऊन जाते. आरबीसी होती बायकॉन्केव्ह शेप, ती श्रिंक होऊन जाते आणि एका खुरपीसारखा शेप घेते या व्हॅलिनमुळे. मग त्या खुरपीसारखा शेप घेतला म्हणून सिकल सेल ॲनिमिया म्हटलं गेलं. इतका सोपा मुद्दा आहे. तर हा खेळ या ग्लुटामिक ऍसिडचा बदल जो व्हॅलिनने केला आहे त्याच्यामुळे झाला आहे. हा त्याचा ऍक्च्युअल कॉज. आय होप तुमच्या कॉज लक्षात आला असेल की नक्की का बरं सिकल सेल ॲनिमिया होतो आहे. तर मी थोडं डिटेलमध्ये घेऊन गेलो अजून ह्या सिकल सेल ॲनिमियाला. ओके. मग सर जिनोटिपिक लेवलवरती कसं बोलायचं, म्हणजे जरा असं मेंडलच्या इनहेरिटन्सचा थोडासा विषय सांगा, पटकन समजून सांगतो. मग जर जिनोटाईप वाईज बोलायला गेलो ना तर सोपी गंमत आहे की जर समजा एखादा नॉर्मल पर्सन आहे सर आपल्यासारखा, ज्याच्यामध्ये डिसीज नाही झालाय, त्याच्यामध्ये काय जीन बघायला मिळतो. बघा मी ऑलरेडी बोललोय की HB नावाचा जीन आहे, बरोबर. HB नावाचा जीन आहे, त्याच्यामध्ये त्याला जर नॉर्मल हिमोग्लोबिन बनवता आला, कामाचा हिमोग्लोबिन बनवता आला, तर त्याच्या पुढे फक्त ना ए लिहून टाकायचा, HbA. आता जोडी लिहिली सर. जोडी का बरं लिहिली? कारण की मित्रांनो ऑर्गॅनिझम डिप्लॉइड असतो. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोझोम. मग एक HB जीन एका सेटमध्ये, एक HB जीन दुसऱ्या सेटमध्ये. सर मग तुम्ही ऑलरेडी केले ना ते 16-11 क्रोमोझोम. तसं नाही, 16वा आणि 11वा क्रोमोझोम एकाच सेटचा होता तो. म्हणजे काय लक्षात द्या, माझ्याकडे पटकन समजून सांगतो. समजा एखादा ऑर्गॅनिझम डिप्लॉइड आहे, त्याच्याकडे 46 क्रोमोझोम आहे, म्हणजे 46चा 23चा एक सेट झाला, 23चा दुसरा सेट झाला. ह्या 23 पैकी 11वा क्रोमोझोम, ह्या 23 पैकी 16वा क्रोमोझोम, ह्या 23 पैकी 11वा क्रोमोझोम, ह्या 23 पैकी 16वा क्रोमोझोम. आणि 16व्या क्रोमोझोम वरती आहे HbA1, HbA2 आणि 11व्या वरती आहे HbB. ही कंडिशन फक्त एका सेटची होती. सेम तिकडे पण होणार ना. मग HbB तिकडे पण असेल, HbA1 इकडे पण आणि HbA2 इकडे पण. ही दुसऱ्या सेटची कंडिशन झाली. मग हा एक कम्प्लीट HB जीन झाला आणि तो एक कम्प्लीट HB जीन झाला. असा HB 2 जीन लिहिला, म्हणून मी डबल जोडी दिली HB ची. सर ते ठीक आहे, हा ए का बरं लिहिला? तर हा जो काही ए आहे ना इथे लिहिलेला, या ए चा अर्थ होतो नॉर्मल अडल्ट आरबीसी. नॉर्मल अडल्ट आरबीसी म्हणजे कोणत्या शेपची असते? ती असते बायकॉन्केव्ह शेपची. मग बायकॉन्केव्ह शेपची आरबीसी म्हणून तिथे ए लिहिला आहे, नॉर्मल अडल्ट आरबीसी. मग HB ची जोडी का लिहिली हे तुम्हाला इथे लक्षात आलेलं आहे. ओके. 2 सेटचं ए जो आहे तिथे मेन्शन केला आहे मी. मग सर नॉर्मल पर्सन जर HbA असतो, मग सर सिकल सेल ॲनेमिक पर्सनचा कसा लिहितो आपण? मग सिकल सेल ॲनेमिक पर्सन जो असतो त्याचा आपण लिहितो HbS. आता काही लोकांना आयडिया आली असेल की मी हा S खा लिहिलाय, बिकॉज S म्हणजेच काय? सिकल शेप्ड आरबीसी. ज्याची आरबीसी सिकल शेप्ड झाली, ज्याची आरबीसीचा शेप बदलून गेला, ती नॉन फंक्शनिंग आरबीसी झाली, ऑक्सिजन CO2 कॅरी न करणारी आरबीसी झाली असं म्हटलं तरी पण चालेल. आता हा जो काही प्रकार आहे हा इथे समजून सांगण्याचं कारण काय? सिकल सेल ॲनिमिया आपण नक्की स्टडी का करतो आहे? तर इथे थोडा जेनेटिक्सचा भाग येतो, इथे थोडासा मेंडेलियन इनहेरिटन्सचा भाग येतो. मेंडलच्या इनहेरिटन्सच्या रिसर्च प्रमाणे, मेंडलने सांगितलेल्या पॉस्च्युलेट्स प्रमाणे, लॉज प्रमाणे एक गोष्ट फार महत्वाची आहे. मेंडलचं म्हणणं होतं की एक जीन एक कॅरेक्टर असतं. म्हणजे जर एक जीन घेतला जो हाईट ऑफ प्लांट तयार करतो आहे, तर जीन हाईट ऑफ प्लांट तयार करेल, किंवा एक जीन कलर ऑफ फ्लावरला तयार करेल, एक जीन सीड शेपला तयार करेल. सो 1 जीन 1 कॅरेक्टर असं मेंडलने सांगितलं होतं. मग तुम्हाला सर मग टॉल आणि ड्वार्फ हा प्रकार आहे ना, पण ते व्हेरियंट झाले. टॉल पण हाईटच आहे, ड्वार्फ पण हाईटच आहे. कलर्ड आणि व्हाईट कलर ऑफ फ्लावरच आहे. राऊंड आणि व्रिंकल्ड हे शेप ऑफ सीडच आहे. याचा अर्थ एक जीन एकच ट्रेट, एकच कॅरेक्टर नेहमी कंट्रोल केलं जात असतं. पण इथे एक थोडीशी गंमत आहे. इथे गंमत काय आहे? जीन बिचारा एकच आहे. कोण? HB जीन. सो जीन HB आहे, एकच जीन आहे, पण काम 2 केले ना. नॉर्मल आरबीसी बनवणं एक काम झालं, सिकल सेल आरबीसी बनवणं दुसरं काम झालं. याचा अर्थ एक जीन एकच कॅरेक्टर कंट्रोल करतोय का? नाही करत आहे.
सो वन जीन regulates more than one character. इथे एक जीन जो आहे तो एकापेक्षा जास्त कॅरेक्टरला कंट्रोल करतो आहे आणि अशा फेनॉमेनॉनला म्हटलं गेलेलं आहे प्लिओट्रॉपिझम. सो इथे हिरोची एंट्री शेवटी झालेली आहे. ऍक्च्युअल टॉपिक खरं तर शेवटी आणला मी. प्लिओट्रॉपिझम मेंडलच्या इनहेरिटन्स पासून एक अजून डेव्हिएशन बघायला मिळतं प्लिओट्रॉपिझम. कोडॉमिनन्स आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे, मल्टिपल एलिझम पण आहे आणि अजून एक आहे ते प्लिओट्रॉपिझम, ज्यामध्ये एका जीनला एकापेक्षा जास्त कॅरेक्टरला कंट्रोल करता येतं. सिकल सेल अॅनिमिया त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. HB जीन नॉर्मल आरबीसी पण बनवतो, आरसीबी नाही बरं का, आरबीसी. सिकल सेल अॅनिमिक आरबीसी जी आहे तीही बनवतो. ओके, सो हे HB जीनला जमतं एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्सला कंट्रोल करणं. प्लिओट्रॉपिझमचा कन्सेप्ट झाला. सो ज्या जीनला मोर दॅन वन कॅरेक्टर कंट्रोल करता येतं त्याला आपण प्लिओट्रॉपिक जीन म्हणतो. म्हणजे HB जीन जो आहे तो कोणता जीन झाला आपल्यासाठी, तो झाला एक प्लिओट्रॉपिक जीन. सर हे का सांगताय तुम्ही? कारण की मित्रांनो याच्यावरती MCQ आला होता. मागच्या सीईटी मध्ये एक MCQ पण आला होता ज्याच्यामध्ये सिकल सेल अॅनिमिया इज अ एक्झाम्पल ऑफ फॉर विच डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन इनहेरिटन्स. मग खाली ऑप्शन होते प्लिओट्रॉपिझम, मल्टिपलिझम वगैरे वगैरे. मग त्या केसमध्ये तुम्हाला आन्सर माहिती पाहिजे तर हे इथे आपण क्लिअर केलं. सिकल सेल अॅनिमिया हा एक प्लिओट्रॉपिझमचा एक्झाम्पल आहे. ओके, आय होप तुम्हाला जिनोटाइप जे आहे ते कळले असेल. आता आपण याच्या ना एक इनहेरिटन्स पॅटर्न कडे जाऊया. इनहेरिटन्स पॅटर्न कसा बघायला मिळतो ते पटकन समजून घेऊया. ओके, चला. इनहेरिटन्स पॅटर्न म्हणजेच काय सर, आपण एक क्रॉस करून बघणार आहोत. ऍक्च्युअली एक छोटा क्रॉस पटकन क्रॉस करून बघूया, मजा येईल तुम्हाला. समजा एक मेल आहे, ओके, पर्सन, ह्युमन मेल पर्सन आहे आणि ह्या मेलचं लग्न झालंय का फिमेल सोबत. ओके, मेल आणि फिमेल दोघांचं लग्न झालं. मेल जो आहे ना तो नॉर्मल आरबीसी दाखवतो आहे, बट फिमेल जी आहे ती सिकल सेल अॅनिमिक आहे. सो ती बिचारी डिसीज्ड आहे असं म्हणत तरी पण चालेल. ओके, सो मेंडलच्या नेहमीच्या सांगण्याप्रमाणे सर ही पॅरेंटल जनरेशन झाली. सर हा त्यांचा फिनोटाईप झाला. सर मग याच्यानंतर जिनोटाईप पण येणार, ऑफकोर्स येणार. आणि जिनोटाईप आपल्याला माहितीच आहे काय सर, इथे आम्ही लिहिणार HbA नॉर्मल असेल तर, आणि इकडे देणार HbS सिकल सेल अॅनिमिक असेल तर. हा झाला जिनोटाईप. मग सर पुढची स्टेप तुम्हाला माहिती, पुढे नेहमी आम्ही काय आणतो गॅमेट्स. ज्यांना हा प्रकार माहिती नाही त्यांनी जाऊन मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉसचे व्हिडिओज बघावे, ह्याच चॅनलवरती आहे, त्याच्यावर त्यांना हा प्रकार कळून जाईल काय चाललाय. गॅमेट्स कसे असतात सर, गॅमेट्स नेहमी असतात हॅप्लॉइड. म्हणजे दोन पैकी कुठं तरी एकच जीन जो आहे ते येईल, एकच अलील येईल, HbA चा एक अलील आणला, इकडून पण एकच कोणता तरी अलील येईल, HbA चा एकच अलील आणला. दोघांचंही केलं फ्युजन, आणि फ्युजन केल्यानंतर जी पुढची जनरेशन येईल सर ती कोणती असेल, त्याला आम्ही म्हणतो फर्स्ट फिलियल जनरेशन, फर्स्ट ऑफस्प्रिंग जनरेशन. सर काय येईल ती येईल HbA आणि HbS कंडिशन. सर हा तर नवीनच खेळ आहे. एक जीन HbA, एक जीन HbS, याला काय म्हणायचं तरी गंमत समजून सांगतो. HbA जो आहे ना तो डॉमिनंट आहे सर कोणावरती, हा डॉमिनंट आहे HbS वरती. याचा अर्थ असा होतो की HbA कोणत्या आरबीसी दाखवतो, नॉर्मल आरबीसी. म्हणजे ह्या आलेल्या पर्सन मध्ये नॉर्मल आरबीसीच बनणार आहे. सो इथे नॉर्मल आरबीसी बनतील. म्हणजे सर ह्या पर्सनला सिकल सेल अॅनिमिया नसणार का? एकदम बरोबर, बिलकुल नसणार. त्याच्यामध्ये सिकल सेल अॅनिमियाचे सिम्पटम्स जे आहे ते नाहीच्या बरोबरच आहे, कारण की नॉर्मल आरबीसी बनतायत. मग सर इथे HbS चा पण जीन आहे ना, मग त्याला सिकल सेल अॅनिमिया असायला हवा होता, पण तो डॉमिनेट झाला ना, नसणार आहे. मग सर ह्या जीनचं काय, तो त्याने स्वतःमध्ये कॅरी केलेला आहे, सिकल सेल अॅनिमियाचा जीन कॅरी केलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात सिकल सेल अॅनिमिक कॅरियर. सिकल सेल अॅनिमिक कॅरियर जो आहे तो ही कंडिशन बघायला मिळते. साधा मुद्दा आहे. तर आता एक क्रॉस जो आहे तो मी करून दाखवला, एक जो काही ब्रीडिंग पॅटर्न आहे तो मी समजावून सांगितला. तुम्हाला एक मी छोटंसं एक्झाम्पल देतो तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी, तुम्ही करून बघा. आधीच्या याच्यामध्ये आपण मेल जो आहे तो नॉर्मल ठेवला होता आरबीसीचा, आणि फिमेल जो आहे ते सिकल सेल अॅनिमिक कॅरियर घेतली होती. आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला मेल जो आहे तो सिकल सेल अॅनिमिक कॅरियर जो आहे तो आहे,
आणि फिमेल जी आहे तीही सिकल सेल ॲनेमिक कॅरियरच सांगतो आहे. दोघही जण सिकल सेल ॲनेमिक कॅरियर आहेत. ओके, दोघे जण सिकल सेल ॲनेमिक कॅरियर आहे. बरं तुम्ही म्हणाल की सर जिनोटाईप पण देऊन जा. बरं ठीक आहे, जिनोटाईप हे सांगतो. एकाचा HbA आला, HbS आला, त्याचा पण HbA आणि HbS कंडिशन आली. आता हा जिनोटाईप आहे दोघांचा, तर तुम्ही दोघांचाही क्रॉस करून बघा एक्झॅक्टली कशा रीतीने येतो आणि इनहेरिटन्स पॅटर्न काय बघायला मिळतो, त्यांच्या जो ऑफस्प्रिंगचा रेशो आहे तोही समजून सांगा. ओके, आणि एक मुद्दाम सांगेल, ज्याला सिकल सेल ॲनिमिया होतो त्याचे जगण्याचे चान्सेस थोडेसे हळूहळू कमी होतात, लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होत जाते, कारण की मग त्यांना खूप जास्त अमाऊंट ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. म्हणजे त्यांना खूप फ्रेश रक्त जे आहे ते देत राहावं लागतं. आणि जर समजा इनकेस एखादा पर्सन रेअर ब्लड ग्रुपचा असेल तर त्यांचं जगणं फारच कठीण आहे. त्यामुळे सिकल सेल ॲनेमिक जीन जो आहे तो एक लीदल जीन आहे. तर हेही लक्षात ठेवाल प्लीज, मी सांगून ठेवतोय. तर सिकल सेल ॲनेमिक जीन जो आहे म्हणजे ज्याच्यामध्ये HBB जीन मध्ये म्युटेशन झालंय, तर सिकल सेल ॲनेमिक जीन जो आहे तो एक लीदल जीन आहे. बऱ्याच वेळा हा लीदल शब्द येतो. लीदल जीन म्हणजे ज्याच्यामुळे जीव जाऊ शकतो असा जीन, ज्याच्यामुळे डेथ कॉज होते असा जीन लीदल जीन आहे हा. तर त्याच्यामुळे डेथ होऊ शकते. तर मग हा जो क्रॉस आहे तो करून बघा आणि त्याचा इनहेरिटन्स पॅटर्न काय येतोय तो शोधा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही डाऊट असला, कुठलाही टॉपिक नाही समजला, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याला नक्कीच तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन, अजून सोप्या रीतीने तुम्हाला त्यांचे समजण्याचा प्रयत्न करेन. ओके, बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी नवीन नवीन अशीच व्हिडिओ तुमच्यासाठी येऊन आणून देत जाईल, नक्कीच घेऊन येत जाईल नक्कीच. त्याने तुम्हाला कन्सेप्ट समजणं सोपं होईल. ओके, बायोनिक्स अकॅडमीचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्यालाही सगळ्यांनी फॉलो करून ठेवा, सो दॅट तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट मिळतील. छोट्या छोट्या रील्स आहेत कंटेंटवरच्या, त्याही बघायला मिळतील, त्याही एन्जॉय करता येतील. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असाच अभ्यास करत राहा आणि व्हिडिओज बघत राहा. चलो, बाय बाय.